अटक ते कटकपर्यंत स्वराज्य विस्तार झाला। अजिंक्य ताऱ्याच्या पायथ्याशी शाहूनगर वसवण्यात आलं। छत्रपती शाहू महाराजांचा आज राज्याभिषेक सोहळा आहे। तुम्ही तयारी पाहू शकता। इथे NCC कडून मानवंदना देण्यात येणार आहे, तसेच महिलांचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे, तसेच मुस्लिम समाजाचाही विशेष सन्मान करण्यात येणार आहे। छत्रपती शाहू महाराजांच्या काळामध्ये मुस्लिम समाजाला विशेष दर्जा प्राप्त होता, तो आजही कायम आहे। तसेच अकॅडमीच्या विद्यार्थ्यांकडून इथं तलवारबाजी तसेच अन्य क्रीडा प्रकार सादर केले जाणार आहे। दरवर्षीपेक्षा यावर्षी मोठ्या प्रमाणात गर्दी आहे। सातारकरांनी या उत्सवात सहभागी व्हावं त्यासाठी शिवराज्याभिषेक उत्सव समिती ही नेहमी अग्रगण्य असते। नमस्ते। आज 12 जानेवारी आज जिजाऊ जयंती, राष्ट्रप्रेरिका जिजाऊ जयंती आणि स्वराज्य विस्तारक छत्रपती थोरले शाहू महाराज यांचा राज्याभिषेक दिन। 12 जानेवारी 1708 रोजी आपल्या सातारा शहरातील अजिंक्यतारा किल्ल्यावर छत्रपती थोरले शाहू महाराजांनी आपला राज्याभिषेक करून घेतला आणि ह्या अजिंक्यताराला मराठा साम्राज्याची राजधानी म्हणून घोषित केलं। 1708 पासून ते साधारणतः 1818 पर्यंत म्हणजे साधारणतः 110 वर्षाचा कालखंड। या कालखंडामध्ये सातारा शहर किंवा साताऱ्याचा अजिंक्यतारा किल्ला हा मराठा साम्राज्याची राजधानी म्हणून विराजित होता। 1708 पासून ते 1749 पर्यंत स्वतः छत्रपती थोरले शाहू महाराज यांचं राज्य चालत असत। 1721 शाहू महाराजांनी सातारा शहराची स्थापना केली आणि अजिंक्यताऱ्यावरचा राज्यकारभार सातारा शहरात घेऊन गेले। आज सातारा शहरामध्ये आपल्याला अनेक अशा अवशेष दिसतील किंवा शहराचे त्या काळचे जे काही वैभवशाली शहराचे अवशेष आहेत ते आपल्याला आजही पाहायला मिळतात। आज म्हणजे शाहूराजे राज्याभिषेक सोहळा हा गेले 13 वर्ष शिवराज्याभिषेक समिती सातारा यांच्यामार्फत साजरा केला जातो आणि मी सर्व सातारकरांना असं आवाहन करेन की या कार्यक्रमाला एक आपल्या शहराचे निर्माते आणि आपले आश्रयदाते छत्रपती थोरले शाहू महाराज यांना विनम्र अभिवादन करायला दरवर्षी 12 जानेवारीला या किल्ल्यावर आवर्जून उपस्थित राहावे आणि या कार्यक्रमाची व्याप्ती अजून खूप वाढावी अशी मी इच्छा प्रदर्शित करतो। जय हिंद, जय शिवराय।